म्हणजे बुद्ध धम्माचा विचार करीत असताना बाबासाहेब जे आपल्याला सांगतात की क्रांती आणि प्रतिक्रांती प्राचीन भारतातील त्याच्यावर आपल्याला चिंतन करावं लागेल. भगवान बुद्ध आणि त्यांची शिकवण या गोष्टीवर चिंतन करावं लागेल आणि बुद्ध की कार्ल मार्क्स या गोष्टीवर चिंतन करावं लागेल. तर हे 3 विषय बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले आहेत. ते म्हणजे भारतामधील बुद्ध धम्माला समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याची वाटचाल होण्याच्या दृष्टिकोनातून. तर प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती हा विषय बाबासाहेबांना का महत्त्वाचा वाटला, हे अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. कारण बाबासाहेबांनी असं स्पष्ट केलेलं आहे की एन्शियंट हिस्ट्री इज नथिंग बट मोर्टल स्ट्रगल बिटवीन ब्राह्मणिझम अँड बुद्धिझम. की प्राचीन भारतातील इतिहास म्हणजे काय आहे, तर बुद्ध धम्म आणि ब्राह्मणिझम यामधील मरणांतक संघर्ष आहे. मोर्टल म्हणजे मरणांतक संघर्ष हा एक मोठा शब्द बाबासाहेबांनी त्या ठिकाणी वापरलेला आहे. केवळ संघर्ष हा शब्द नाही वापरला, नाही का. मोर्टल हा शब्द मरणांतक. तर प्रश्न हा पडतो की बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम मध्ये हा मरणांतक संघर्ष का निर्माण झाला, कशामुळे निर्माण झाला, त्याच्या मागेची काही कारणमीमांसा आहे का, तर त्याच्या मागे कारणमीमांसा असलेली दिसते आपल्याला. त्यामध्ये पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की ब्राह्मणिझम हा विषय त्या काळामध्ये ज्या वेळेस भगवान तथागतांनी धम्म शिकवला त्या काळामध्ये ब्राह्मणिझमचा सर्वात प्रमुख आणि महत्त्वाचा आधार हा यज्ञयाग होता. यज्ञयाग. आणि त्या यज्ञयागामध्ये अनेक प्रकारच्या पशुपक्ष्यांचा बळी दिला जायचा आणि वेगवेगळ्या प्रकारची दक्षिणा घेतली जायची आणि त्या पशुपक्ष्यांचं मांस सुद्धा त्यावेळेस ब्राह्मण लोक खात वगैरे होते. हा सगळा प्रकार. परंतु आपण किटागिरीय सूत्र आहे त्यामध्ये वगैरे आपण पाहतो की भगवान तथागतांनी अतिशय पहिला आघात जो केला तो पशु हत्येच्या विरोधामध्ये आघात केला. भगवान तथागतांनी हे स्पष्ट शब्दामध्ये त्यावेळेस सांगितलं की कुठल्याही पशुपक्ष्यांची हत्या केल्याने कुठल्याही प्रकारचं पुण्य प्राप्त होत नाही. उलट ही गोष्ट अकुशल आहे, उलट ही गोष्ट पापमय आहे आणि ही काहीही कामाची नाही. आणि असं म्हणून भगवान तथागतांनी त्यावेळेस 16 प्रकारच्या यज्ञांचा उपदेश केला आणि त्यामध्ये त्रिशरण, पंचशील आणि बाकीच्या अन्य अनेक गोष्टींचा उपदेश करून सांगितलं की खरा यज्ञ हा आहे, याला खरा यज्ञ म्हणतात. म्हणजे या गोष्टीपुढे काय झालं, या गोष्टीपुढे विषय असा झाला की ब्राह्मणांचं पोटपाणी ज्या गोष्टीवर चालत होतं त्या गोष्टीवरच आघात झाला. मग त्यामुळे ब्राह्मण लोक चिडतील का प्रसन्न होतील, नक्कीच ते चिडतील. आणि त्याच्यामुळे अनेक त्रिपिटकातील सूत्रांचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या लक्षामध्ये एक बाब येते की अनेक लोक जसं अक्कोस भारद्वाज वगैरे असे जे लोक आपण पाहतो ते भगवान तथागतांची निंदा करत आहेत, त्यांना अपशब्द वापरत आहेत, अशा प्रकारची आपल्याला बाब दिसून पडते. किंवा धनंजानी नावाची जी ब्राह्मणी होती ती भगवान तथागतांची चांगली श्रद्धावान उपासिका होती, पण तिचा नवरा मात्र भगवान तथागतांचा द्वेष करणारा होता, त्यांना अपमानजनक शब्दाने बोलणारा होता. मग हे ब्राह्मण लोक द्वेष करत कशामुळे होते, कारण त्यांच्या ज्या रूढी होत्या, त्यांच्या ज्या परंपरा होत्या त्याच्या विरोधामध्ये भगवान तथागतांनी पाऊल उचललं होतं आणि सर्वसामान्य जनतेला हे समजावून सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारच्या प्राणीमात्रांची हत्या केल्यामुळे कधीही कुणाचं कल्याण होत नाही, कुणाचंही मंगल होत नाही. तर हे मिथ्या कर्मकांड आहेत, चुकीचे कर्मकांड आहेत. हा पहिला आणि महत्त्वाचा विषय आहे जो ब्राह्मणांच्या हातामधून भगवान तथागतांनी काय केला, हिसकावून घेतला. आता दुसरा विषय परत हिसकावला गेला. दुसरा विषय म्हणजे कोणता, की वेगवेगळ्या प्रकारचे कर्मकांड त्या काळामध्ये शुद्धतेच्या दृष्टिकोनातून केले जात होते. एक अर्धे नाही, अनेक प्रकारचे कर्मकांड. जसं एक सूत्र आपल्याला दिसते जे संगाराव सूत्र या नावाचं आहे किंवा संगाराव नावाच्या ब्राह्मणांच्या संदर्भातलं ते सूत्र आहे. तर हा ब्राह्मण
जलशुद्धीला मानणारा होता. म्हणजे जेव्हा त्याला विचारलं गेलं की मनुष्याची शुद्धी कशामुळे होते, तर तो असं सांगायचा की दिवसभर जी मी पापकर्म करतो, संध्याकाळी मी गंगा नदीमध्ये आंघोळ करतो आणि माझे पापकर्म दूर होऊन जातात. किंवा मी रात्री जे काही पापकर्म करतो, सकाळी पहाटे मी आंघोळ करतो, तर ते पापकर्म दूर होऊन जातात. अशा प्रकारे म्हणजे अतिशय सस्ता उपाय होता त्यांच्याकडे. कसा उपाय होता? अतिशय सस्ता उपाय. आणि ही परंपरा आजही आपल्याला अनेक समूहामध्ये आणि अनेक समाजामध्ये दिसून पडते. म्हणजे तुम्ही कितीही पापकर्म करा, गंगा नदीमध्ये जाऊन आंघोळ करा, शुद्ध व्हाल. कितीही तुम्ही पापकर्म करा, एखाद्या मंदिरामध्ये चढवा, दान द्या, शुद्ध व्हाल. तुम्ही कितीही पापकर्म करा, एखाद्या मंदिरामधून चादर चढवा, तुम्ही सुखी व्हाल. म्हणजे या परंपरेमुळे काय झालं, मनुष्याला शुद्ध बनण्याची जी प्रक्रिया आहे ते स्वीकारण्याची काही गरजच पडली नाही, गरजच पडत नाही. कशाला गरज पडते? आणि म्हणून आता जे आर्याजीनं आपल्याला सांगितलेलं आहे की अनेक लोक भगवान तथागतांना सोडून अन्य देवी देवतांची पूजा करतात, तर त्याच्या मागाचं हेच कारण आहे. कारण त्यांना पापकर्म प्रिय आहेत आणि त्यांना वाटते की याच्यात मुक्ती कशी भेटेल, मग असं काहीतरी केल्यानं भेटेल. आणि भगवान तथागतांनी पहिल्यांदा ही गोष्ट त्यावेळेस त्या ब्राह्मणाला समजावून सांगितली की हे ब्राह्मणा, तुझं मन, तुझी वाचा, तुझी काया हे काही आंघोळ केल्याने शुद्ध होणार नाही. असे अनेक प्रसंग दिसतात, पण एक प्रसंग मी तुम्हाला सांगत आहे. तर तुझी काया, तुझी वाचा, तुझं मन तेव्हा शुद्ध होईल जेव्हा तू शिलाचं पालन करशील. जेव्हा शिलाचं पालन केलं जाईल तेव्हाच काया वाचा चित्त शुद्ध होईल. शिलाचं पालन नाही केलं तर ते होणार नाही. आणि याचं अतिशय उत्तम उदाहरण दुसऱ्या एका प्रकरणामध्ये दिसते. त्यावेळेस पुन्हा नावाची दासी, ती सकाळच्या वेळेस पाणी भरायला गेली होती नदीवर. तर त्यावेळेस एक ब्राह्मण पाण्यामध्ये बुडून ते सूर्याला अर्ध्य अर्पण करत होता, पाणी असा टाकून मंत्राचं उच्चारण करून. तर त्यावेळेस त्या समयामध्ये त्या दासीने म्हटलं की हे ब्राह्मण, तुम्ही काय करत आहात? तर त्याने सांगितलं की मी रात्री केलेले जे काही पापकर्म आहेत ते अशा प्रकारे सूर्याची पूजा करून किंवा गंगा नदीमध्ये आंघोळ करून मी धुवून टाकत असतो, तर यामुळे मला स्वर्गप्राप्ती होईल. तर त्यावेळेस ती दासी म्हणाली, ती उपासिका होती भगवान तथागताची. तर ती त्यावेळेस म्हणाली की हे ब्राह्मणा, जर या गंगा नदीमध्ये आंघोळ केल्यामुळे आणि सूर्याला अर्ध्य अर्पण केल्यामुळे जर पापशुद्धी होत असेल आणि स्वर्गात जाण्याचा रस्ता खुलत असेल, तर या नदीमध्ये राहणारे बेडक, या नदीमध्ये राहणारे कासव, या नदीमध्ये राहणाऱ्या मासोळ्या, या नदीमध्ये राहणारे जे काही जलचर जीव आहेत ते सर्वच्या सर्व स्वर्गामध्ये जातील, असं तुला वाटते काय? तेव्हा तो ब्राह्मण निरुत्तर झाला. तो म्हणाला की हा एक प्रकारचा मूर्खपणा आहे, याच्याने काहीही साध्य होणार नाही. नंतर त्या ब्राह्मणाला मोठं आश्चर्य वाटलं की एक दासी असून माझ्या बरोबर एवढा विद्वत्तापूर्व चर्चा करू शकते किंवा बोलू शकते. तर त्याने विचारलं का तू कोण आहेस? तेव्हा तिने सांगितलं का मी भगवंताची उपासिका आहे. आणि मग तो ब्राह्मण भगवंताला शरण गेला. तर ही दुसरा प्रहार भगवान तथागतांनी केल्याचं दिसते. असे अनेक उदाहरण आहेत कर्मकांडांचे, मी फक्त एकच उदाहरण सांगितलं, ऍक्च्युली खूप आहेत. म्हणजे हा दुसरा प्रहार केला ब्राह्मणांच्या आचरण पद्धतीवर, त्यांच्या कर्मकांडांवर. मग आता या सर्व गोष्टींमुळे ब्राह्मण चिडतील का प्रसन्न होतील? नक्कीच चिडतील ना. आणि त्याच्याही पेक्षा खतरनाक आणि त्याच्याही पेक्षा खरतड जी गोष्ट केली गेली ती म्हणजे वर्ण व्यवस्थेच्या बाबतीमध्ये. म्हणजे हा ब्राह्मणिझमचा सर्वात मोठा बेस आहे, आधार आहे. ब्राह्मणिझमचे आधार दोनच आहेत, जास्त काही आधार विधार काय नाही आहेत. त्यापैकी पहिला आधार चतुर्वर्ण व्यवस्था आणि दुसरा आधार हे धार्मिक कर्मकांड. या दोनही आधारांचा एकच उद्देश आहे, ब्राह्मणांचा वर्चस्व टिकून राहणे. दुसरा कोणताही उद्देश नाही. बाकीच्या सर्व समाजाकडून त्यांना स्वतःला अतिरिक्त लाभ प्राप्त करणे, त्यांच्या समूहापुरताच अतिरिक्त लाभ प्राप्त करणे, हाच एकमेव उद्देश या व्यवस्थेचा आहे. चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये सुद्धा हा सर्वाधिकार त्यांना होता. तीनही वर्णांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजणे आणि स्वतःला सर्व प्रकारचे लाभ प्राप्त करणे,
मग ते आर्थिक स्वरूपाचे लाभ असतील, एज्युकेशनल लाभ असतील, पॉलिटिकल लाभ असतील किंवा कुठल्याही प्रकारचे सर्व लाभ त्या काळामध्ये त्या समाजाला भेटत होते. भगवान तथागत असे एकमेव व्यक्ती त्या काळामध्ये जन्माला आले की ज्यांनी या चातुर्वर्ण व्यवस्थेची नीव हादरवून टाकली. आणि भगवान तथागतांनी पहिल्यांदा समानतेचा विचार जो आहे तो जनमानसामध्ये प्रस्थापित केला. आणि असे कित्येक तरी प्रवचन आहेत, अस्सलायन सूक्त असेल, वासेट्य सूक्त असेल, अशा अनेक सूत्रांमध्ये भगवान तथागतांनी हे समजावून सांगितलं ब्राह्मणांना की हे ब्राह्मणांनो, तुम्ही काही श्रेष्ठ नाही, तुम्ही काही श्रेष्ठ नाही. तर यामुळे काय झालं, चातुर्वर्ण व्यवस्था ही खिळखिळी झाली, खिळखिळी झाली चातुर्वर्ण व्यवस्था. तर त्याच्यामुळे जे लोकांना चातुर्वर्ण व्यवस्थेचा अतिरिक्त लाभ प्राप्त होत आहे ते लोक भगवान बुद्धाचे दुश्मन बनले, भगवान बुद्धाचे विरोधक बनले. ही एक गोष्ट जी आहे ती महत्वपूर्ण गोष्ट आहे. आणि चौथा महत्वाचा मुद्दा हा आहे की भगवान तथागतांच्या काळामध्ये किंवा समयामध्ये जसं ज्या पद्धतीने आपण विचार करतो ती पद्धती भगवंताच्या काळात नव्हती, हे लक्षात घ्या तुम्ही. स्त्री आणि पुरुषांच्या समानतेच्या बाबतीमध्ये भगवान बुद्धाच्या काळामध्ये विषमता असल्याचं आढळत नाही. विषमता नव्हती भगवान बुद्धाच्या काळात स्त्री आणि पुरुषांबद्दल. कारण आपण पाहतो की जेव्हा धम्मदिना भिक्षुणी जेव्हा बनली आणि जेव्हा तिने अशी इच्छा आपल्या नवऱ्याकडे व्यक्त केली की मी भिक्षुणी बनतो, तर त्यावेळेस तिच्या नवऱ्याने तिची हत्यावर पालखी काढली होती. हत्यावर अतिशय सुशोभित पूर्ण शहरामध्ये तिला फिरवलं होतं, तिचा सन्मान केला, तिचा गौरव केला आणि तिला भिक्षुणी बनवलं होतं. जेव्हा आपण खेमा भिक्षुणीचा विचार करतो, खेमा भिक्षुणी ही आधी राणी होती आणि दिसायला अतिशय सुंदर होती, ती रूपगर्विता होती. आणि तिने भिक्षुणी बनावं, तिच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून तिच्या नवऱ्याने म्हणजे राजाने खूप प्रयत्न केले. भगवान बुद्धाचं दर्शन घेण्यासाठी तिला प्रभावित केलं. आणि या परिस्थितीमध्ये ती जेव्हा भिक्षुणी बनली तर स्वतः राजा तिचा उपदेश ऐकण्यासाठी वगैरे जात होता. आपल्याला स्त्री पुरुष विषमतेच्या संदर्भामध्ये बुद्ध त्रिपिटकामध्ये तेवढे काही फारसे उल्लेख आढळत नाहीत किंवा दिसतच नाहीत. स्त्रियांना अनेक प्रकारच्या अशा गोष्टी दिसतात त्रिपिटकामध्ये, ज्यामध्ये आपण पाहतो जसं तुम्ही कुंडलकेसी यांचं उदाहरण घ्या. कुंडलकेसी भिक्षुणी, कुंडलकेसी भिक्षुणी हे घरगृहस्थीमध्ये असताना 7व्या मजल्यावरून तिने एका तरुण पोराला पाहिलं आणि ती त्याच्यावर आसक्त झाली, मोहित झाली आणि तिने आपल्या वडिलांना सांगितलं का वडीलजी, पिताजी, मला या पोराबरोबर लग्न करायचं आहे. मायबाप म्हणले ठीक आहे, कर लग्न. इसिदासीचं जर उदाहरण आपण घेतलं तर इसिदासीना 5 पेक्षा जास्त लग्न केले तिच्या आयुष्यामध्ये आणि तिच्या मायबापांनी ते 5 पेक्षा जास्त लग्न लावून सुद्धा दिले. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक आपण लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय महत्वाचे व्यक्ती आहेत आपल्यासाठी. बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलेलं आहे अतिशय महत्वाचं, राईज अँड फॉल ऑफ हिंदू मेन, हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती नावाचं. त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की भगवान तथागत हे स्त्रियांच्या अधोगतीसाठी कधीच कारणीभूत नव्हते. उलट स्त्रियांचा दर्जा श्रेष्ठ होण्यासाठी, मोठा बनण्यासाठी भगवान तथागतांनी सदैव काम केलेली आपल्याला दिसून पडतात. मग आता प्रश्न हा पडतो की स्त्री आणि पुरुषांमधील जे भेद आहे, विषमता आहे, ती कधी निर्माण झाली? तर ते मनुस्मृतीच्या लेखनामुळे निर्माण झाली, मनुस्मृतीमुळे निर्माण झाली. आणि याचा सविस्तर माहिती आपल्याला बाबासाहेबांच्या त्या पुस्तकामध्ये किंवा रिव्होल्युशन काउंटर रिव्होल्युशनच्या वुमेन अँड काउंटर रिव्होल्युशन नावाचं एक जे प्रकरण बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, स्त्रिया आणि प्रतिक्रांती, तर ते प्रकरणामध्ये विस्ताराने तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता. मग आता प्रश्न हा पडतो की जेव्हा हे लोक अशा प्रकारचं बोलतात की अरे भगवान तथागतांनी स्त्रियांना दीक्षाच दिली नाही, म्हणजे याचा अर्थ स्त्रियांप्रती भगवान बुद्धांची शिकवण ही विषमतावादी शिकवण आहे, तर हा पूर्णपणे खोटा आणि खोडसाळ प्रचार प्रसार आहे. खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे. कशामुळे? कारण ऍक्च्युअल मध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये दीक्षा न देण्याचं कारण हे व्यवहारिक होतं. कसं होतं? व्यवहारिक टाईपचं होतं. आणि आपल्याला माहिती आहे की उत्पलवर्णा अरहंतांपैकी एक असणारी भिक्षुणी, पण तिच्यावर त्या काळामध्ये बलात्कार झाला होता, तिच्यावर बलात्कार झाला होता. तर असे काही एक प्रसंग नाही आहेत, असे अनेक प्रसंग झाले ज्या काळामध्ये
भिक्षुणींवर अत्याचार झाले, कारण जंगलांमध्ये किंवा एखाद्या त्या ठिकाणी असं काही राहिलं तर कोणी त्यांच्यावर अत्याचार करू शकत होते. म्हणून असे भगवंताने काही नियम बनवले. भिक्षूंच्या जवळपासच्या विहारांमध्ये भिक्षुणीसोबत राहणं किंवा अशा ज्या गोष्टींचे नियम आपल्याला विनय पिटकात दिसतात, त्याच्या मागाचं कारण भिक्षुणींची सुरक्षा हे आहे. विषमता हे नाही, विषमता हे कारण नाही, सुरक्षा हे कारण आहे. कारण सुरक्षा तर आवश्यक आहे, सुरक्षा तर अनिवार्य आहे. तर म्हणून काही नियम जे आहेत ते बनवले गेले. आता दुसरा एक विषय असा लोकांच्या मनात येते, म्हणजे लोक असा मानतात की भगवान बुद्धाने स्त्री पुरुषांची विषमता वगैरे सांगितली, आणि ते म्हणजे कशी की एखादी 100 वर्षाची जरी भिक्षुणी असेल तर 100 वर्षाची भिक्षुणी जरी असेल तर तिने 10 दिवसाच्या श्रामणेराला म्हणा किंवा काय वंदन केलं पाहिजे, तर ही विषमता आहे असे का वाटते. परंतु ऍक्च्युली तो विषय तसा नाही आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भगवान तथागतांनी एक सूत्र सांगितलं ज्याला भयभैरव सूत्र म्हणतात. तर त्या सूत्रामध्ये भगवान तथागतांनी काय सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे एखादी कोंबडी आहे आणि कोंबडी अंडे टाकते, तर कोंबडी अंडे टाकल्याच्या नंतर त्यामध्ये अनेक पिल्ले असतात, म्हणजे अंडे असतात. तर त्या अंड्यामध्ये जो टोचा मारू मारू जो पहिला पिल्लू बाहेर पडते त्याला आपण काय म्हणतो, त्या पिल्ल्याला मोठं समजलं जाते की नाही, का लहान समजलं जाते? मोठं समजलं जाते त्याला, मोठं, हा मोठा आहे म्हणते. किंवा एखाद्याला ट्विन्स झाले तर त्याच्यापैकी जो पहिला पोरगा बाहेर निघते त्याला आपण मोठं समजतो. एका मिनिटाचा फरक असला तरी काही हरकत नाही, पण तो लहान असतो. नियम आहे ना तो तसा. मग भगवान बुद्ध भयभैरव सूत्रामध्ये काय म्हणतात की ज्याप्रमाणे ते पिल्लू पहिलं अंड्याचं कवच फोडून बाहेर निघालं त्याच्यामुळे ते अग्र आहे, त्याच्यामुळे ते मोठं आहे, त्याप्रमाणे भगवान तथागत बुद्ध हे अज्ञानाच्या अंड्याला फोडून पहिलं बाहेर निघाले, म्हणून बुद्ध हे अग्र आहेत, बुद्ध हे मोठे आहेत. परंतु त्यांनी पहिल्यांदा जे पंचवर्गीय भिक्षूंना उपदेश केला आणि त्या उपदेशांमध्ये सर्वात आधी भिक्षू लोकांचा संघ निर्माण झाला आणि भिक्षू लोकांमध्ये अर्हत लोक पहिले बनले. या अर्थाने भिक्षू संघ हा पहिला निर्माण झाल्यामुळे, भिक्षुणी संघ हा नंतर निर्माण झाल्यामुळे त्यांच्यामध्ये तो आदराचा भाग आहे, आदर सन्मानाचा तो भाग आहे. म्हणजे हे काय असं स्त्री पुरुष विषमतेचा भाग नाही आहे, तो सन्मानाचा भाग आहे. आणि हा भाग केवळ भिक्षू संघात अशाच पद्धतीचा आहे असं नाही. 3 प्रकारचे थेर समजले जातात, त्यामध्ये जाती थेरा, त्याच्यामध्ये विनय थेरा आणि त्याच्यामध्ये धम्म थेरा, असे 3 प्रकारचे थेर. थेर या शब्दाचा अर्थ तो स्थवीर, आदरसूचक शब्द आहे तो. तर याच्यामध्ये जातीत थेर म्हणजे कोण, जो वयानं वयस्कर आहे त्याला जातीत थेर म्हणतात. वयस्कर व्यक्ती, जसं आता माझं वय समजा 40-42 आहे आणि माझ्यापेक्षा कोणी जर 50 वर्षाचा असेल तर माझ्या दृष्टिकोनातून तो व्यक्ती काय झाला, माझ्या वयापेक्षा मोठा झाला की नाही, तो या अर्थाने तो जातीत थेर, वयाने मोठा आहे या अर्थाने जातीत थेर. विनयित थेर म्हणजे काय, तर विनयित थेर याचा अर्थ होतो का जो व्यक्ती आधी भिक्षू बनतो तो विनयाने मोठा झाला. आता जसं शाक्य लोक जेव्हा भिक्षू बनले तर त्यावेळेस त्यांनी उपालीला प्रथम दीक्षा द्यायला सांगितली नाही का, उपालीला. म्हणजे उपाली स्थवीर हे काय झाले, त्या शाक्यांपेक्षा मोठे झाले. म्हणजे ऍक्च्युली ते जाती व्यवस्थेच्या म्हणा किंवा कामाच्या दृष्टिकोनातून ते कनिष्ठ समजले जात होते, पण आमचा अहंकार कमी व्हावा म्हणून त्यांना पहिलं दीक्षा दिल्यामुळे वयाने ते उपाली स्थवीर मोठे झाले. आता जेव्हा आपण संघाचा विचार करतो तर सारिपुत्त स्थवीरांपेक्षा, मुघलान स्थवीरांपेक्षा जे उर्विल कश्यप, नदी कश्यप, गया कश्यप, पंचवर्गीय भिक्षू हे जास्त वयस्कर होते विनयाच्या बाबतीमध्ये सुद्धा. परंतु आपण पाहतो की सारिपुत्त मुघलान स्थवीरांना जास्त सन्मान, जास्त मान संघामध्ये दिला जात होता. त्यांच्या वचनांना किंमत दिली जात होती, त्यांच्या उपदेशाला किंमत दिली, याला म्हणतात धम्मथेर. म्हणजे धम्माच्या बाबतीमध्ये त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त होतं, विनयाच्या बाबतीत श्रेष्ठत्व प्राप्त होतं. तर या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर विनयाच्या दृष्टिकोनातून भिक्षू संघ हा आधी निर्माण झालेला असल्यामुळे, भिक्षुणी संघ नंतर निर्माण झालेला असल्यामुळे त्या अर्थाने त्यांच्यामध्ये तो आदर सन्मानाचा फरक आहे आणि तो पालन केला गेला पाहिजे. या अर्थाने तो विषय आपण समजला पाहिजे, या अर्थाने ते आपण जाणलं पाहिजे. आणि हा संबंध याच पद्धतीचा नाही. भिक्षुणी संघामध्येही जी भिक्षुणी आधी बनते ती मोठी असते. भिक्षू संघामध्ये जो भिक्षू आधी बनतो तो मोठा असतो. जरी एखाद्या भिक्षूचं वय 20 वर्षाचं जरी असेल, पण तो जर आधी बनला असेल आणि एखाद्या भिक्षूचं वय शरीराचं 50 वर्षाचा असेल आणि तो नंतर बनला असेल तर तो 50 वर्षाचा वयस्कर मनुष्य हा 20 वर्षाच्या भिक्षूला वंदन करतो. नियम आहे. म्हणजे जो आधी जागल तो मोठा समजला जातो. तर या पद्धतीचा आपण एक विचार जो आहे तो लक्षात घेतला पाहिजे. तर भगवान तथागतांच्या धम्मामध्ये या गोष्टीला एक महत्त्व आहे आणि हे दिसून पडते.
बुद्धाच्या काळामध्ये दास प्रथा, दासी प्रथा ही अस्तित्वामध्ये होती. परंतु दास प्रथा आणि दासी प्रथा अस्तित्वात असल्याच्या नंतर सुद्धा त्याचा स्वभाव असा होता की दास प्रथा किंवा दासी प्रथा ही आंशिक होती, अंशकालीन होती. म्हणजे एकदाचा दास तर तो नेहमीचाच दास असं नव्हतं. जसा रठ्ठपाल भिक्षू जेव्हा भोजन करण्यासाठी घरी आले तेव्हा त्यांच्या दासीने असं म्हटलं होतं की मी छोट्या स्वामीला पाहिलेलं आहे. तेव्हा रठ्ठपालांची आई म्हणाली होती का जर हे खरं असेल तर तुला मी दास्यत्वातून मुक्त करतो ना, माझ्या मुलीप्रमाणे तुझा सांभाळ करतो. आणि खरोखर रठ्ठपालांची जेव्हा भेट झाली तिने तिला मुलीचा दर्जा दिला आणि मुलीसारखा सांभाळ केला. दास्यत्वातून ती मुक्त झाली की नाही? म्हणजे आपण इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर आपल्याला गोष्टी अशा प्रकारे लक्षात येतात. तेव्हा आपण जाणू शकतो आणि समजू शकतो की बुद्ध धर्माने परिवर्तन कोणतं आणलं, बुद्ध धर्माने बदल कोणता केला, भगवान तथागतांनी चेंजेस काय केले. तर या अनेक गोष्टींचे जे चेंजेस आहेत ते आपल्याला केलेले दिसतात. भगवान तथागतांचा सर्वात मोठा चेंज हा होता त्या काळामध्ये वैराग्याच्या क्षेत्रात की त्यांनी स्त्रियांना पहिल्यांदा दीक्षा देण्याचं कार्य केलं. त्याच्याही आधी स्त्रिया दीक्षित होत होत्या. जसं कुंडलकेशीचं उदाहरण जर आपण घेतलं तर कुंडलकेशी ही ऍक्च्युली जैन धर्मामधली साध्वी होती. आधी जैन धर्मामधली साध्वी होती किंवा गार्गी, मैत्रेयी हे नावं जे आपण पाहतो तर ते त्या काळामधले जे काही प्रचलित संप्रदाय होते वैराग्याचे त्याच्यातल्या त्या साध्वी याच्यात दिसतात. किंवा इतकंच नाही तर भगवान तथागतांनी जेव्हा प्रवर्जा घेतली आधी बोधिसत्व असताना तर त्यावेळेस ते एका योगिनीच्या आश्रमामध्ये थांबल्याचा आपल्याला उल्लेख दिसतो. म्हणजे त्या काळामध्ये स्त्रिया सुद्धा प्रवर्जित होत होत्या. आपण असं नाही म्हणू शकत का स्त्रिया त्या काळामध्ये प्रवर्जित होत नव्हत्या. आपण असं नाही म्हणू शकत का त्यावेळेस स्त्रियांना प्रवर्जित होण्याचा अधिकार नव्हता, तो होता. तशाच प्रमाणे भगवान तथागतांनी सुद्धा स्त्रियांना प्रवर्जेचा अधिकार दिला. एक स्त्री पुरुष समानता जी आहे ती निर्माण केली. दास दास्य पद्धती आहे ती सुद्धा भगवान तथागतांनी नष्ट केली. तर या ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं, ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला पाहतो की ब्राह्मणिझम हा खिडखिडा झाला. काय झाला? खिडखिडा होऊन गेला. तो ब्राह्मणिझम हा अस्तित्वातच राहिला नाही. आणि तब्बल 1500 वर्षापेक्षा प्रदीर्घ काळ बुद्धाचा धम्म या भारतामध्ये होता. आणि त्याच्यामुळे बुद्धाचा धम्म हा फ्लोरिश झाला. सर्व राजे हे बुद्धाला मानणारे बनले. आणि आपण पाहतो की सम्राट अशोकांचं जे काळ आहे, कारकीर्द आहे, त्या कारकिर्दीत बुद्धाचा धम्म देशाविदेशामध्ये पण पसरला. आणि त्याच्यामुळे सम्राट अशोकांच्या काळाच्या नंतर जे राजे होऊन गेले त्यांनी सुद्धा सम्राट अशोकांचं नेहमी अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. का एक सुंदर शासन त्या माणसाने चालवलेलं आहे तर आपणही राजे तसंच शासन चालवलं पाहिजे अशी त्यांची होड लागलेली होती. परंतु गुप्त राज्याच्या काळाच्या नंतर गोष्टी थोड्या बदलल्या. ते सहिष्णू राजे बनले. आणि जसेही सहिष्णू राजे बनले तर गुप्त राजाच्या नंतरच्या काळात थोडीशी परिस्थिती बदलत गेली. अस्पृश्यता निर्माण झाली. नंतर मनुस्मृतीचं लेखन केलं गेलं किंवा अनेक प्रकारच्या चुकीच्या गोष्टी निर्माण केल्या गेल्या. आणि सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची क्रांती अशी झाली ती म्हणजे बुद्ध धर्मामध्ये चुकीच्या लोकांचा अंतर्भाव झाला. चुकीचे लोक भिक्षू बनले, चुकीच्या लोक बाया भिक्षुण्या बनल्या, चुकीचे उपासक, चुकीच्या उपासिके बनले. आणि तेव्हा जो बुद्धाचा धम्म वैराग्याला चालना देणारा आहे, जो बुद्धाचा धम्म ब्रह्मचर्याला चालना देणारा आहे, त्याच बुद्धाच्या धम्मामध्ये काही घुसखोर लोकांनी म्हणा तंत्र पद्धती वगैरे विकसित केली. आणि त्या तंत्र पद्धतीमध्ये अनेक प्रकारच्या स्त्री पुरुष संबंधांना वाव दिला गेला. आणि अशा प्रकारच्या गोष्टी मग कुठे कुठे निर्माण व्हायला लागल्या. आणि या गोष्टी मग बाकीच्या अन्य ठिकाणी निर्माण होण्यासाठी अनेक लोकांनी अनेक प्रकारचे मग प्रयत्न केले. मध्ये काम भोगाचं जे प्रस्थ आहे ते प्रचंड वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि ते आपण आपल्या भारतामध्ये खजुराहो सारखे जे मंदिरं वगैरे पाहतो किंवा इकडे तुम्ही गडचिरोलीला जर गेलेत, मार्कंडा आरमोरीच्या बाजूला जे मार्कंडा ठिकाण देवस्थान त्या ठिकाणी तुम्ही गेलेत, त्या ठिकाणचं मंदिर जरी तुम्ही पाहिलं तर तुमच्या ते लक्षामध्ये येते. अनेक प्रकारचं लेखन, अनेक प्रकारचे नॉवेल्स, अनेक प्रकारच्या कादंबऱ्या, अनेक प्रकारचे नृत्य, तुम्ही यांचं कालिदास वगैरे जे तुम्ही पाहू शकता त्यांचं नाही का, मेघावर वगैरे त्यांनी जे एक नाटक लिहिलंय संस्कृतमध्ये. तर असे कित्येक तरी मुद्रा राक्षस असेल किंवा असे कित्येक तरी नाटकं, साहित्य हे 6व्या शतकाच्या नंतर निर्माण व्हायला लागले. आणि त्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा जो दिमाग आहे तो पूर्णपणे बुद्ध धर्मापासून परावृत्त केला गेला आणि कामभोगाकडे वळवला गेला. आणि व्यक्तीला पूर्णपणे कामभोगी बनवण्याकडे लक्ष दिलं गेलं. आणि म्हणून एक बाबासाहेबांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे द अनटचेबल्स. त्या अनटचेबल्स पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी एक प्रकरण दिलेलं आहे. आणि त्या प्रकरणामध्ये हे दिसून पडते आपल्याला का त्या काळामध्ये भिक्षू लोकांची मोठी मानहानी केली जायची, त्यांना मारलं जायचं, त्यांना अपमानित केलं जायचं, त्यांना खदेडलं जायचं.
कारण त्या काळामध्ये त्या समाज व्यवस्थेमध्ये जुगार खेळणं, व्यभिचार करणं, खोटं बोलणं, नशापता करणं किंवा अशा प्रकारचे जे फालतू जे कामं आहेत, तर त्याचा इतका सुडसुडाट निर्माण झाला होता की जो कोणी व्यक्ती नैतिकतेवर बोलल, चांगल्या गोष्टीवर बोलल, तर त्याला ते लोक मारझोड करायचे, त्याला अपमानित करायचे. ही परिस्थिती निर्माण झाली भारतामध्ये. आणि ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जेवढंही बुद्ध धर्माचं लिटरेचर होतं, बुद्ध धर्माचं साहित्य होतं, ते पूर्णतः नेस्त नाबूद केलं गेलं. नेस्त नाबूद, खतमच झालं, आहेच नाही, होतच नाही साहित्य. आणि जे बुद्ध धर्माचे मूलभूत सिद्धांत होते ते सिद्धांत नंतरच्या काळामध्ये ऍक्सेप्ट केले गेले. जसं अद्वैताचा सिद्धांत, अद्वैत सिद्धांत शंकराचार्यांनी मांडला म्हणतात, तर शंकराचार्याला हा सिद्धांत सुचला कुठून, आला कुठून हा सिद्धांत? तर जे काही लंकावतार सूत्र असेल किंवा विमलकीर्ती निर्देश सूत्र असेल, तर अशा सूत्रांमध्ये जी शिकवण अद्वैताची सांगितलेली आहे त्या शिकवणुकीच्या आधारावर त्या गोष्टी मांडल्या. आत्मा, परमेश्वर, चतुर्वर्ण व्यवस्था हे त्याच्यामध्ये घुसडून दिलं आणि बुद्ध धर्माच्या सिद्धांतांनाच हिंदू धर्माचं एक वलय दिलं. जे आपण रामकथा पाहतो, जी आपण कृष्ण कथा पाहतो, हे घत जातक, दशरथ जातक किंवा अशा प्रकारच्या बुद्धिस्ट रामायण, जैन रामायण याच्यामधून घेतलेल्या स्टोरीज आहेत. जे मादांताची स्टोरी आपण पाहतो ती ऍक्च्युली बुद्धिस्ट स्टोरी आहे. ती नंतरच्या काळामध्ये हिंदू लिटरेचरमध्ये आपल्याला दिसून पडते. जे दिवाळी सारखे किंवा असे बरेचसे जे सणवार आहे त्याचा आधार हा बुद्धिस्ट आहे, परंतु त्याला मग नंतर कन्वर्ट करून त्याला चुकीचे प्रकारे प्रेझेंटेशन त्याचं वाढलं आणि हजारो वर्षामध्ये बुद्ध धर्म या देशातून पूर्णतः हद्दपार केला गेला, पूर्णतः नष्ट केला गेला, नष्ट झाला. आणि त्याच्यामुळे मग आज आपल्याला जेवढेही काय अवतीभोवती जे दिसते ते आपल्याला वाटतं हिंदूंचं आहे, हिंदूंचं आहे. पण ते आलं कुठून, कोणत्या आधारावर आलं? नैवेद्य देण्याची परंपरा लोक पाहतात, ते आली कुठून? अरे पत्तीदान देण्याची पद्धती हे भगवान तथागतांनी बुद्ध धर्मामध्ये शिकवलेली आहे, त्याचंच रूपांतरण बदललं. उपवास करण्याची जी परंपरा आहे ती आली कुठून? उपोषण घेण्याच्या प्रक्रियेमधूनच उपवास करण्याची परंपरा विकसित झाली. उपोषण शब्द गायब होऊन गेला, उपास शब्द पुढे आल्यानं फक्त उपाशी राहण्यावर भर दिला गेला. तर हे ट्रान्सफॉर्मेशनचा जो प्रकार आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय म्हटलं की तुम्ही रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन एन्शियंट इंडिया हे पुस्तक जे आहे तुम्ही कंपल्सरी वाचलं पाहिजे. कारण त्याच्यामधून तुमच्या लक्षामध्ये येईल की भगवान तथागतांच्या धम्मामुळे सर्व मानवता प्रभावित झाली होती. शूद्र प्रभावित झाले, स्त्रिया प्रभावित झाल्या, क्षत्रिय, वैश्य, ब्राह्मण सर्व प्रभावित झाले आणि ते एकोप्याने राहत होते, समतेने राहत होते, बंधुत्वाने राहत होते. परंतु प्रत्येक पार्ट बद्दल काउंटर रिव्होल्युशन्स केल्या गेल्या. स्त्रियांबद्दल, शूद्रांबद्दल, क्षत्रियांबद्दल. हू वेअर शूद्राज नावाचं पुस्तक जर आपण वाचलं त्याच्यातून आपल्याला दिसते की पूर्वी बौद्ध राजे हे क्षत्रिय राजे होते, त्यांना शूद्र अवस्थेमध्ये आणण्यासाठी किती करामती करण्यात आल्या. अरे अलीकडच्या काळामध्येच आपण इतिहास पाहतो की छत्रपती शिवाजी महाराज एवढे महान असे राजे आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. त्यांचा राज्याभिषेक जेव्हा गागाभट नावाच्या ब्राह्मणांच्या माध्यमाने करण्यात आला तर असं म्हणतात की त्यांचा राज्याभिषेक त्यांनी पायाच्या अंगठ्याने टिळा लावून केला म्हणून. म्हणजे केवळ एक शूद्र राजा आहे म्हणून त्यांना एवढ्या प्रकारे अपमानित केलं गेलं. परंतु धर्माला ते लोक मानणारे होते, त्या धार्मिक रीतिरिवाजाला मानणारे होते, त्याच्यामुळे ते तेवढा मोठा अपमान त्यांना अपमान वाटला नाही. जर आपण ही घटना शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर आपण पाहू शकतो तर तुम्ही विचार करा की त्याच्या पूर्वी ही कल्पना किंवा गोष्टी असतीलच की नाही, होत्याच की नाही. आणि म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याला जोपर्यंत भगवान तथागतांनी केलेली क्रांती कोणती आहे आणि ते क्रांती नष्ट करण्यासाठी प्रतिक्रांती कोणती केली गेलेली आहे तर याचं तारतम्य तर आपल्याला समजलं पाहिजे. कारण जोपर्यंत हे तारतम्य समजणार नाही तेव्हा आपण काय उपदेश करायचा, कसं लोकांना वळण लावायचं, काय शिकवायचं, काय नाही शिकवायचं हे कसं कळेल? हे कळणारच नाही, हे समजणारच नाही. मग आपल्याला केवळ पुस्तकांमध्ये काही सिद्धांत दिसतात रे बाबा, तेवढे सगळे सिद्धांत शिकवले म्हणजे माणसाचं जीवन बदलते असं नाही. त्या गोष्टी तर आपल्याला स्टोरी टाईप वाटू शकतात किंवा काहीतरी ऐकायचं आहे बाबा ऐकायचं वाटू शकते, पण स्वतःच्या मनावर प्रभाव पडून त्याचा आचरणामध्ये येईल याची काही गॅरंटी राहत नाही. ते तेव्हा राहते जेव्हा आपण या व्यवस्थेला बरोबर पाहतो की व्यवस्था कशी काम करत आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी सातत्याने या गोष्टीवर भर दिला. बाबासाहेबांनी सातत्याने सांगितलं की या जगामध्ये मनुष्य सुखी असेल किंवा मनुष्य दुःखी असेल तर तो कशामुळे आहे? कारण एक माणूस दुसऱ्या माणसाशी चांगला वागत नाही, चांगला बोलत नाही, म्हणून तो दुःखी किंवा सुखी आहे. हे बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे.
आणि असं असेल तर आपल्याला नैतिक व्यवस्था चांगली निर्माण करावी लागेल, त्याच्यामुळे मानवता सुखी बनेल. पण नैतिक व्यवस्था चांगली जर नसेल तर मनुष्य हा दुःखीच बनेल. आज तुम्ही बघा ना, आज तुम्ही थोडं समाजाचं निरीक्षण करा. मी तर अनेक लोकांना असं म्हणेन, तुमच्यामधल्या प्रत्येकाला मी असं म्हणेन की आपल्याला थोडंसं चांगलं जीवन भेटलेलं आहे, याचा अर्थ आपण आपला इतिहास नाही विसरू शकत. आज आपल्या घरी घरं चांगली आहेत, कपडे लत्ते चांगले आहेत, नोकरी पाणी आहे, 2 पैसे आपल्याकडे आहेत, म्हणजे याचा अर्थ आपण लई महान अशातला भाग नाही. तुम्ही त्या काळामध्ये लिहिलेली काही पुस्तकं वाचा, समाजाची परिस्थिती लक्षात घ्या. तुम्ही दया पवारांचं बलूत वाचा, तुम्ही प्रयोग सोनकांबळे सरांचा आठवणीचे पक्षी वाचा, तुम्ही आपलं लक्ष्मण गायकवाडांचं उपरा उचल्या वाचा, तुम्ही आपल्या लक्ष्मण माने साहेबांचं उपरा वाचा, किंवा संतोष पवारांचा तुम्ही चोरटा वाचा, किंवा असे बरेचसे जे आपला ज्याला झोडी आपण म्हणतो, जे गोसावी समाज आहे, नागपंथी गोसावी समाज, त्यांचं झोडी नावाचं कालिदास शिंदे यांनी लिहिलेलं त्यांचं चरित्र आहे, ते तुम्ही वाचा. या चरित्रांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की हिंदुइझमने किंवा ब्राह्मणिझमने अतिशय समाजातल्या तळागाळातल्या लोकांची जिंदगी किती बर्बाद केलेली आहे. तुम्ही स्त्रियांच्या बाबतीमध्ये माझ्या जन्माची चित्तरकथा नावाचं पुस्तक वाचा. त्याचप्रमाणे जे आयदान नावाचं जे पुस्तक आहे, जे कोकणामध्ये राहणाऱ्या लेखिकेने तयार केलेलं तिचं जीवनचरित्र आहे, अतिशय चांगलं आहे, ते आयदान तुम्ही वाचा. हे जेव्हा दलित साहित्यामध्ये किंवा भटक्या विमुक्त जातींमध्ये किंवा जो SC NT ST किंवा OBC किंवा हे जे समाजात जे काही दुःख कष्ट भोगणारे जे लोक आहेत, तर त्यांनी जे त्यांचे आत्मकथन लिहून ठेवलेले आहेत, त्यांनी स्वतःच्या जीवनाचे काही अनुभव लिहून ठेवले, ते जेव्हा आपण अभ्यासतो वाचतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की आपल्याला नेमकं बुद्धधम्म पाहिजे कशासाठी. तेव्हा लक्षात येईल ना बुद्धधम्म पाहिजे कशासाठी. की बुद्धधम्म आपल्याला केवळ त्रिशरण पंचशील मनासाठी थोडी दिलेला आहे. हा, त्याचं फार मोठं महत्व आहे. तुम्हाला एक पुस्तकाचं नाव सांगतो मी. संतोष पवारने अलीकडच्या काळामध्ये एक पुस्तक लिहिलेलं आहे, पारध्यांची जात पंचायत. कोणतं पुस्तक? पारध्याची जात पंचायत. छोटंसं पुस्तक आहे. ते तुम्ही वाचल्यावर लक्षात येते की 5 शिलांचा भंग झाल्याच्या नंतर जीवन कसं असू शकते, सामाजिक जीवन कसं असू शकते. कारण ते संपूर्ण पारधी समाजामध्ये ज्या जात पंचायती होत्या किंवा प्रकार होता, पूर्णपणे 5ही शिलाचा काटेकोरपणे भंग करणारे ते 100% लोक आहेत. कारण 5 शिलांचा भंग करून जीवन यापन करणे हाच त्यांचा धर्म आहे. हिंसा करणे, मारामारी करणे, ठार करून टाकणे, मर्डर करून टाकणे हा त्यांचा प्रकार आहे. कशामुळे? पैशासाठी. जगण्याची काही साधनच नाही, रोजगार नाही, शिक्षण नाही, कामधंदा नाही, मग पैसा कुठून भेटेल? चोऱ्या करण्याशिवाय काही पर्याय नाही. चोरी करत असताना कोणी अडवणूक केली का त्याला मारधोड करण्याशिवाय पर्याय नाही. व्यभिचार हा बिलकुल त्यांच्या समाजातला अविभाज्य भाग आहे. कुठलीही स्त्रीने कुठलाही पुरुष एक पत्नी आणि एक पती मानतच नाही. काही दिवस राहा दुसरीकडे जा, काही दिवस राहा तिसरीकडे जा. खोटं बोलणं, व्यसन करणं, तर व्यसन तर काय 24 तास ते व्यसनच करून राहतात. वर्षातून 2 वेळ त्यांचे सण होतात, तिथे 10 बोकडं कापतात, त्यांची मटण वगैरे बनवतात आणि मस्त बिंदास पैकी खातात आणि तेच त्यांच्यासाठी सण उत्सव आहे. यल्लम्मा नावाची देवी आहे, तरी ते ज्या प्रकारची पूजा करतात, देवी बिवी अंगाबिंगा देते. तुम्ही जेव्हा या गोष्टींचा अभ्यास कराल, अध्ययन कराल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की भगवान तथागतांनी केलेली क्रांती ही नेमकी कशी होती आणि कशासाठी होती. जोपर्यंत आपण या गोष्टी अभ्यासच करणार नाही, माहितीच करून घेणार नाही, तर भगवान बुद्धाच्या धम्मातल्या गाथा आपल्याला काय वाटतील? मग तर पूजा वंदनेचा एक भाग वाटतील आपल्याला. बरं का, पूजा वंदनेचा जो भाग आहे काय होते, त्याच्यानं काय फरक पडणार आहे? म्हणजे 45 वर्ष ज्या भगवान तथागताने धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, ते काय लोकांनी पूजापाठ करावं म्हणून केला का? लोकांचं जीवनमान बदलण्यासाठी केला ना. बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल 60 वर्षापेक्षा 55 वर्षापेक्षा किंवा 50 वर्षापेक्षा जास्त काळ संघर्ष केला, मेहनत केली. ते पूजापाठ करावं म्हणून केली का? त्याचा काहीतरी अर्थ आहे ना जीवनामध्ये, काहीतरी महत्व आहे त्याच्या जीवनामध्ये. तर पंचशिलाचं एक उदाहरण मी तुम्हाला दिलं की असा कित्येक समाज, आज आपण चोरटा नावाचं नाव ऐकतो किंवा उचल्या नावाचं नाव ऐकतो, लक्ष्मण गायकवाड. अरे त्यांना इंग्रज सरकारने त्या काळामध्ये म्हणजे जवळपास 1800 किंवा 1830-40च्या वगैरे दरम्यान, आता इसवी सन मला नेमकं आठवत नाही, पण त्यावेळेस इंग्रज सरकारने पर्टिक्युलर क्रिमिनल ट्राईब्स ज्याला आपण म्हणतो, बघा तुम्ही आता नोकरदार लोक, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त ज्ञान आहे या गोष्टीचा, तर क्रिमिनल ट्राईब्स म्हणून इंग्रज सरकारने घोषित केलं होतं. विचार करा तुम्ही, किती खतरनाक गोष्ट आहे. परंतु आता हे अलीकडच्याच काळामध्ये सुप्रीम कोर्टाने तो निर्णय घेतला आणि त्याला त्या ट्राईब्सला क्रिमिनल या गोष्टीपासून वंचित केलं किंवा बाहेर काढलं. मग यावरून आपण समजू शकतो की भारत देशाची सामाजिक पद्धती काय आहे. म्हणून तो विषय समजणं खूप गरजेचं आहे आणि ते पुस्तकं तुम्ही वाचा.
राहिला प्रश्न, दुसरा प्रश्न की बुद्ध आणि कार्ल मार्क्स ही जी तुलना बाबासाहेबांनी केली तर कशासाठी केली? कार्ल मार्क्स अलीकडचे, भगवान बुद्ध 2,000-2,500 वर्षाच्या कशासाठी केली? कारण कार्ल मार्क्स आणि बुद्धामधला एक फरक आहे, आणि तो फरक कोणता आहे? कारण कार्ल मार्क्स जो आहे त्यांनी त्यांच्या प्रमुख शिकवणीमध्ये असं म्हटलेलं आहे की धर्म ही अफूची गोडी आहे, आणि त्यांना बरोबर वाक्य वापरलेलं आहे. मार्क्सचा त्या बाबतीमध्ये विरोध करण्याची काहीही गरज नाही आहे, कारण त्यांनी ज्या शब्दांसाठी तो उपयोग आणला ते ॲक्च्युली धर्म या शब्दासाठी आणला. त्याने काही बुद्ध धर्माचा अभ्यास केला असेल का, बुद्ध धर्माच्या बाबतीमध्ये त्याला कदाचित माहीत नसेल, तर बुद्धांच्या बाबतीत ते वाक्य वापरलेलं नाही. ते बाकीचे जे धर्म आहे तर त्या धार्मिक लोकांनी कसं शोषण केलं ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि आपण पाहतो ना, तुम्ही कोणताही समाज घ्या, तुम्ही कोरकू लोकांचा समाज घ्या, तुम्ही आंध लोकांचा समाज घ्या, की तुम्ही पारधी लोकांचा समाज घ्या, किंवा तुम्ही आपल्या भारतामधले जे काही बाकी हिंदू कम्युनिटी त्याचा समाज घ्या, या दोनही कोणत्याही समाजामध्ये शोषण सर्वसामान्य जनतेचं दोनच लोकांनी केलेलं आहे. एक म्हणजे पुजारी, दुसरा म्हणजे नायक, नेता. त्याला ते नायक म्हणतात, नेता म्हणतो आपण त्याला, नेतृत्व म्हणतो, आणि दुसरा आहे पुजारी. या पुजारी आणि या नेत्यांनी, या दोघांनी मिळूनच साऱ्या समाजाची बर्बादी केलेली आहे. कारण जो नेता आहे त्याचा लोक ऐकतील, जो पुजारी आहे त्याचा लोक ऐकतील, आणि त्यांनी मग भांडवलदाराची साथ जर भेटली समजा या दोघांनाही, तर मग मनुष्याचं तर शोषणच आहे. भांडवलदार पैसा पुरवण्याचं काम करते, नेता सत्ता पुरवण्याचं काम करते, आणि हे विद्वत्ता पुरवण्याचं काम करतात, नियम बनवतात, नियम लादतात. तर सर्वसामान्य जनता तर तिन्ही बाबतीत भरडलीच जाईल की नाही? तुमच्या जे नियम लादला गेला तो नियम तर पालन करावाच लागतो. जसं आमच्या मोदी साहेबांनी मध्यंतरीच्या काळात, कोरोनाच्या काळात सांगितलं, थाळ्या वाजवा बाबा, ताट्या वाजवा. लोकांनी वाजवले ना, का नाही वाजवले? वाजवले ताटं, कारण पर्यायच नाही ना. राजा म्हणत आहे बाबा, राजानं तर जे सांगितलं ते ऐका लागल, नाही ऐकलं तर सजा होऊ शकते, दंड होऊ शकते, प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे विचार करू शकतो का 2022-23च्या काळात जर समजा असं शक्य आहे तर जुन्या काळातही शक्य होतं की नाही? म्हणजे शोषण या लोकांनी केलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी काय पाहिलं की जर समजा मनुष्याला, म्हणजे मार्क्सने हे पाहिलं की धर्माचं वलय या गोष्टीला दिलं गेल्यामुळे या सर्वसामान्य लोकांना जशान तसं गरीब ठेवलं गेलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं एक भाषण आपण ऐकलं पाहिजे. जिथे कामगार मंत्री जेव्हा बाबासाहेब होते तर त्यावेळेस एक भाषण मुंबईमध्ये दिलं होतं. तर त्यावेळेस बाबासाहेब काय म्हणाले होते, तिथे ते साधू लोक यायचे मार्गदर्शन करायला निवडणूक प्रचारामध्ये, आणि कामगार लोकांना मार्गदर्शन करायचे. त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले की अरे बाबा, या आमच्या सामान्य लोकांना लोभ करू नका, हे करू नका, ते करू नका सांगण्यापेक्षा तुम्ही त्या भांडवलदारांना जाऊन सांगा ना हा विचार, लोभ नका करू. त्यांच्या लोभामुळे तर यांची परिस्थिती वाईट आहे. म्हणजे जे लोभी करतात त्यांना तुम्ही सांगत नाही, जे लोभच करत नाही, ज्याच्याकडे काय आहेच नाही, त्यांना तुम्ही ते सांगता. हे बाबासाहेबांनी त्यावेळेस वाक्य वापरले. म्हणजे बाबासाहेबांनी सुद्धा या समस्येला प्रमुख दिली. परंतु प्रश्न कसा आहे, बाबासाहेबांनी मार्क्सबद्दल सांगताना म्हटलं की मार्क्सवादामध्ये नैतिकतेला तेवढं महत्त्व नाही का. तिथे पैसा कमवण्याला महत्त्व आहे, नाही का, पैसे कमवण्याला सुखवैभव प्राप्त करायला महत्त्व आहे, पण नैतिकतेला महत्त्व नाही आहे, नीतिमत्तेला महत्त्व नाही. आणि बाबासाहेब काय म्हणतात की नीतिमत्ता हे जास्त महत्त्वाची बाब आहे. कशामुळे? कारण एखाद्याकडे सत्ता असेल, एखाद्याकडे संपत्ती असेल, एखाद्याकडे विद्वत्ता असेल, म्हणजे तो व्यक्ती महान होत नाही. कारण बाबासाहेबांनी पाहिलं की या देशामध्ये ब्राह्मण लोकांकडे विद्वत्ता होती, पण त्यांनी चुकीचे नियम बनवून, चुकीचे रीतिरिवाज बनवून, चुकीचे कायदे बनवून या देशातल्या लोकांचं शोषण केलं. मग विद्वत्तेमुळे माणसाचं भलं होते हे सिद्ध होत नाही. याच देशामध्ये अनेक लोकांकडे संपत्ती होती, पैसा होता, अनेक लोक करोडपती अब्जोपती बनले, पण आपल्यामध्ये जी आर्थिक विषमता आहे ती श्रीमंतांनीच तर टिकवून ठेवलेली आहे. मग कसं कल्याण होते म्हणावं आपण? पैसा आला म्हणजे कल्याण होते असं नाही म्हणता येत. सत्ता म्हणल्यानंतर सत्तेच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की अनेक लोकांकडे सत्ता होती. त्यावेळेस ते टिळक साहेब त्यांनी काय म्हटलं, या तेल्या तांबोड्यांना त्या संसदेत जाऊन काय करायचं आहे. सरदार पटेल साहेब यांनी काय म्हटलं, बाबासाहेबांसाठी आम्ही दरवाजे आणि खिडक्या संसदेच्या बंद करून ठेवलेल्या आहेत. कसे बाबासाहेब येतात आम्ही बघतो. म्हणजे याच्यातून काय दिसते का, सत्ता आहे परंतु ती सत्ता काहीच लोकांच्या भल्यासाठी वापरली गेली, बाकीच्यांसाठी तर वापरलीच गेली नाही. म्हणून बाबासाहेब म्हणले का सत्तेने तुमचं भलं नाही होईल, संपत्तीने भलं नाही होईल, शिक्षणाने भलं नाही होईल, तर भलं कशाने होईल? नैतिकतेने, शीलाने. कारण शीलवान व्यक्ती जर शिक्षित असला तर शिक्षणाचा सदुपयोग करेल. बाबासाहेबांनी उदाहरण दिलं वकिलाचं, की एक वकील आहे बाबा, त्याच्याकडे विद्वत्ता आहे, ज्ञान आहे, तो खऱ्याचा खोटं, खोट्याचं खरं करेल, पण तो शीलवान असेल, चारित्र्यवान असेल तर काय करेल?
जी बाजू बरोबर आहे, जस्टिस न्याय जिथे आहे त्या बाजूने तो उभा राहील. सत्तेचा, संपत्तीचा आणि आपल्या विद्वत्तेचा सदुपयोग तेव्हाच होऊ शकतो जेव्हा व्यक्ती शीलवान असतो, चारित्र्यवान असतो. जर माणूस चारित्र्यवान नसेल, शीलवान नसेल तर या तीनही गोष्टींचा दुरुपयोग होऊ शकतो, दुसऱ्यांवर शोषण लादलं जाऊ शकते आणि अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपल्याकडे एकमेव चांगला मार्ग आहे, तो म्हणजे भगवान तथागतांचा मार्ग. कारण भगवान तथागतांचा मार्ग काय? धम्मंचं द्विविधं वरं, म्हणजे हा धम्म भौतिक प्रगतीसोबतच आध्यात्मिक प्रगतीला महत्व देतो, नाही का? मार्क्सवादाने फक्त भौतिक प्रगतीला महत्व दिलं पण आध्यात्मिक प्रगतीला महत्व दिलं नाही. पण भगवान तथागतांचा धम्म जेवढं महत्व भौतिक प्रगतीला देतो तेवढंच महत्व आध्यात्मिक प्रगतीला सुद्धा देतो. आणि त्याच्यामुळे बाबासाहेब काय म्हणाले की आपल्याला दोन्ही प्रकारची प्रगती अभिप्रेत आहे. भौतिक प्रगती सुद्धा मनुष्याची ही झालीच पाहिजे, त्याचबरोबर त्याची आध्यात्मिक प्रगती सुद्धा झाली पाहिजे. आणि म्हणून आपण उदाहरणं पाहतो, अनाथपिंडकांचं उदाहरण, विशाखाचं उदाहरण, चित्तग्रहपतीचं उदाहरण किंवा विमलकीर्ती बोधिसत्वांचं उदाहरण. तर अशा अनेक उदाहरणातून आपल्याला काय दिसून पडते की हे लोक भौतिक पातळीवर अतिशय श्रीमंत आणि नामवंत लोक होते, पण आध्यात्मिक पातळीवरही ते तेवढेच महान होते. श्रोतापन्न, सकृदागामी होते की नाही, अनागामी, म्हणजे दोन्ही पातळीवर ते महान असल्यामुळे त्यांचा आदर्श आपल्या समोर ठेवला गेला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे सूचित केलं, सांगितलं की मार्क्सवादापेक्षा बुद्धाचा धम्म श्रेष्ठ आहे, महान आहे. आणि बुद्धाच्या तत्वांच्या बाबतीमध्ये आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म किंवा बाकीचे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे माहिती करून घेऊ शकतो की बुद्धाची प्रमुख शिकवण जे आहे ते सील आहे, समाधी आहे, प्रज्ञा आहे. आणि हे सील आणि समाधी आणि प्रज्ञा हे शिकवण आपल्याला कशासाठी आहे? आपल्या स्वतःच्या मनाला वळण लावण्यासाठी आहे, आपल्या वाचेला वळण लावण्यासाठी आहे, आपल्या शरीराला वळण लावण्यासाठी आहे. आणि हे वळण कशासाठी लावायचं आहे की याच जगामध्ये आपल्याला नैतिक व्यवस्था निर्माण करायची आहे. परलोकातली गोष्ट नाही, याच लोकामध्ये, याच जमिनीवर तुम्हाला करायची आहे. हा परलोकाचा सिद्धांत जो निर्माण केला गेला त्याचा अर्थ तसा नाही आहे. भगवंताच्या धम्माचा शब्दप्रयोग जो लोकांनी केला तो बैकवण्यासाठी केला. लोकीय आणि लोकुत्तर हे मूळ शब्द आहेत भगवान तथागताचे. लोकीय म्हणजे शरीराच्या विषयक, लोकुत्तर म्हणजे जे उत्तम धर्म आहेत, निब्बाण, श्रोतापन्न, त्याला लोकुत्तर म्हटलेलं आहे. म्हणजे मानवी शरीरातलेच हे धर्म आहेत. याचा संबंध तुम्ही मेल्यावर कुठेतरी काहीतरी जाता बाबा असा तो संबंध नाही, पण तो तसा लावला गेला, तसा प्रसारित केला गेला. आणि त्याच्यामुळे एक अतिशय क्रूर सिद्धांत लोकांच्या माथी मारला गेला का तुमच्या दैवात जे असेल ते तुम्हाला भेटल, तुम्ही जे कर्म कराल त्याचं फळ तुम्हाला स्वर्गात भेटल, किंवा तुम्ही जे दुःखात पडलेला ते मागच्या जन्मात तुम्ही काहीतरी वाईट कामं केले म्हणून तुम्ही आज दुःखात पडलेला आहे. तर हे सगळं याच्यामुळे काय झालं, याच्यामुळे जे श्रीमंत लोक आहेत ते जिम्मेदाऱ्यांपासून दूर गेले. कारण श्रीमंत लोकांनी असं म्हटलं का मी माझ्या पूर्वकर्मामध्ये पुण्यकर्म केले म्हणून मी श्रीमंत झालो, तू बेटा पापी होतास म्हणून तू गरीब आहेस, तर तुझ्या काही करायचं काय मला काम आहे, तुझ्या कर्माची फळं तू भोगत बस. हा निकृष्ट आणि अतिशय क्रूर आणि फालतू सिद्धांत या देशातल्या नागरिकांच्या माथी मारला गेला. आणि जेव्हा की भगवान तथागतांनी हा सिद्धांत शिकवला का? बिलकुल शिकवला नाही. आणि तसं प्रेझेंटेशन जर कोणी करत असेल तर तुम्ही ओळखलं पाहिजे काही चुकीचं प्रेझेंटेशन केलं जात आहे. भगवान तथागतांनी अंगुलीमाल सारख्या एवढ्या प्रचंड गुन्हेगार असणाऱ्या माणसाला सुद्धा असं म्हटलं की तुझ्यामध्ये कुशल कायम आहे, तू कुशलाचं पालन कर आणि तू तुझं परिस्थिती बदल. भगवंताचा धम्म हा परिस्थिती बदलण्यावर भर देणारा धम्म आहे. तर म्हणून आपण हे लक्षात घ्यायचं की जेवढेही दुःख, अडचणी, परेशानी, विषमता या अनेक गोष्टींना दूर करण्यासाठी भगवंताचा धम्म आहे आणि तो अनेक पद्धतीने, अनेक आयामांनी शिकवलेला आहे. आणि म्हणून मी आमच्या अनेक क्लासेसमध्ये वगैरे हे नियमाने सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही बुद्धाचा धम्म प्रॉपर शिका, पद्धतशीर शिका. केवळ 1-2 प्रवचनाने तुम्हाला बुद्धधम्माचं ज्ञान होईलच बाबा असं काही नाही. प्रवचन आपण जेव्हा करतो ते एक प्रकारचं मोटिवेशनल असते किंवा एक प्रेरणादायी असते किंवा आपण तेवढ्या कमी वेळामध्ये अधिकाधिक सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु सविस्तर असं आपण नाही समजून घेऊ शकत. परंतु जेव्हा बुद्धवचन शिकायचं म्हटलं तर त्याला सविस्तर जेव्हा तुम्ही शिकता, पद्धतशीर जेव्हा तुम्ही शिकता, त्याच्यातले ॲस्पेक्ट्स, त्याचे पैलू जेव्हा तुम्ही शिकता तेव्हा तुमची कसल्याही प्रकारची फसगत होणार नाही. केवळ हे माझं नाही आहे, हे माझं आहे असं म्हणणं काही पुरेसं नाही राहत. तुम्हाला ते पटवून देता आलं पाहिजे. एखाद्याने तुम्हाला साधा प्रश्न जरी विचारला की बाबा रे तुम्ही बुद्धाला शरण जाता, मग बुद्ध काय आहे तर आपल्याला सांगता आलं पाहिजे.
तुमची शिकवण काय आहे सांगता आलं पाहिजे. तुम्ही भिक्षू भिक्षुणींना मानता, त्यांना वंदन करता, तर भिक्षू भिक्षुणी काय आहेत आपल्याला सांगता आलं पाहिजे. हे तेव्हाच सांगता येईल ना जेव्हा आपण ते पद्धतशीर शिकू, पद्धतशीर माहीत करून घेऊ. अदरवाईज आपल्यासाठी काय आहे. बाबासाहेबांचं एक स्टेटमेंट फक्त मी सांगतो या ठिकाणी आणि थांबवतो, कारण मी बराच तुमचा वेळ घेतलेला आहे या ठिकाणी. तर बाबासाहेबांनी धम्म आणि धर्म याच्यामध्ये फरक केला की नाही बुद्धांनी धम्मग्रंथामध्ये. मग धम्म आणि धर्म याच्यात का फरक केला. कारण धर्म ही गोष्ट पूजापाठाशी संबंधित, कर्मकांडांशी संबंधित आणि अशा प्रकारच्या कल्चरल इव्हेंटशी संबंधित आहे. आणि धम्म हा शब्द आचरणाशी संबंधित आहे. आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांना अभिप्रेत धम्म आहे, आचरण पद्धती आहे, धर्म अभिप्रेत नाही आहे. आणि एकदा तुम्ही धार्मिक बनायला लागले का आचरण पद्धती दूर जाते. जसं आमच्या आर्याजींनी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण अनेक प्रकारचे परित्राण, अनेक प्रकारचे, तर लोकांची वेगवेगळे मग अपेक्षा करतात. जसं पूर्वी लोक अपेक्षा करायचे ना की बाबा पोरीचं लग्न होत नाही, बाबा चला या मंदिरामध्ये पूजा घालू, त्यासारखं काही अडचण आहे तर परित्राण करू. हा धम्म झाला का धर्म झाला. हा धर्म झाला. कारण परित्राण किंवा पूजापाठ किंवा सुत्त हे भगवंताचे उपदेश आहेत. काय आहे हे भगवंताचे उपदेश आहेत ना ते आचरण करण्याच्या पद्धती आहेत. पण आपण त्यांना केवळ गाथा म्हणण्याच्या पद्धतीने जर म्हटलं तर काही फायदा होईल का त्याचा. तर या पद्धतीने आपण विचार लक्षात घेतला पाहिजे. धम्म हा महत्वाचा आहे. धर्म हा प्रेरणादायी असू शकतो, सर्वांना एकोप्याने बांधण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, इथपर्यंत ते ठीक आहे. परंतु आपण थोडं विस्तारित शिकलं तर त्या नक्कीच आपल्याला फायदा होईल. तर ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया आणि पाणी घ्या. तर जो काही हा विषय होता तर हा संक्षेपाने का असे ना, मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांप्रती मंगलकामना करूया. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.